Hello friends, welcome back. Today we are going to study of OCM. OCM means Organization, Commerce and Management. आपल्या जो 11th स्टँडर्डचा एक सब्जेक्ट आहे OC, याला आपण शॉर्टकटमध्ये OC असं म्हणतो. त्या OCचा स्टडी आपल्याला या ठिकाणी आता करायचा आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण SPचं पहिलं चॅप्टर स्टार्ट केलं होतं, त्याचं इंट्रोडक्शन पाहिलं होतं आपण. असंच आपण काय करणार या ठिकाणी OC जे पहिलं लेसन आहे, पहिलं चॅप्टर आहे, त्याचा या ठिकाणी आपण स्टडी करू आणि बेसिक ज्या गोष्टी आहेत त्याच्यामधले त्याचा आपण थोडक्यात या ठिकाणी विचार करूया. सो आता हा स्टडी स्टार्ट करण्याच्या आधी आपल्याला काय माहिती पाहिजे, OCM या सब्जेक्टमध्ये नेमकं आहे काय. तर याचं नाव आहे OCM, दॅट मीन्स ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट. ऑर्गनायझेशन कॉमर्स म्हणजे काय, ज्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन, हा त्याचा मराठीमध्ये मिनिंग. आता वाणिज्य संघटन कशाला म्हणू आपण, वाणिज्य संघटन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ वाणिज्य संघटन. वाणिज्य म्हणजे काय, तर टोटल जे बिझनेस क्षेत्र आहे, आपलं बिझनेस सेक्टर आहे, त्याला आपण वाणिज्य म्हणू शकतो. आणि त्याचं मॅनेजमेंट या सब्जेक्टमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके, सो हा जो स्टडी आपण या ठिकाणी स्टार्ट करू किंवा हा स्टडी करणार आहोत, हा स्टडी करण्याच्या आधी थोड्या काही मूलभूत ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर OCM म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असेलच, कारण 11th स्टँडर्डमध्ये आपण याचा बेसिकचा स्टडी केला होता. आता याच्या पुढचा स्टडी आपण या ठिकाणी करूया. ठीक आहे, तर OCMमध्ये आपलं पहिलं चॅप्टर आहे, फर्स्ट चॅप्टर आहे, ज्याचं नाव आहे प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. काय नाव त्याचं, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. पहिल्याच चॅप्टरचं आपलं नाव आहे. आता प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट कशाला म्हणतो आपण, सुरुवातीला प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट स्टार्ट करण्याच्या आधी प्रिन्सिपल कशाला म्हणतो आपण, कारण मॅनेजमेंट सगळ्यांच्या परिचयाचं आहे. ऑलमोस्ट आपण सगळं ऑलवेज मॅनेजमेंट करत असतो. मॅनेजमेंट म्हणजे काय, मॅनेजमेंट इज अ वन आर्ट, हे काय एक आर्ट आहे, अँड इज ऑल्सो सायन्स. मॅनेजमेंट इज अ आर्ट अँड सायन्स, तर बोथ आर मॅनेजमेंट. आर्ट आहे म्हणजे कशा प्रकारे आर्ट आहे, कला आहे, व्यवस्थापन. मॅनेजमेंटला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, व्यवस्थापन. व्यवस्थापन काय, ते कला आहे. कशी कला आहे, तर ती इतरांकडून काम करून घेण्याची कला. जर आपल्याला मॅनेजमेंट येत असेल तर आपण काय करू शकतो, इतरांकडून कामे करून घेऊ शकतो, बरोबर आहे. जे कोणत्याही कंपनीमध्ये लहान मोठी कशी कंपनी जर असली तर त्या कंपनीमध्ये मॅनेजमेंट करणारे काही काही लोक असतात. कसे असतात ते लोक, अत्यंत एक्सपिरियन्स होल्डर असतात. खूप वर्ष त्यांनी काम केलेलं असते, त्यानंतर खूप वर्ष त्या कंपनीमध्ये ते चांगल्या पदावर असतात, म्हणून ते काय करतात, मॅनेजमेंट म्हणजेच ते काय करतात, मॅनेजमेंट करतात. म्हणजे काय करतात, तर ते इतरांकडून सगळं वर्क करून घेतात कंपनीचं. सेलिंग, परचेसिंग, अकाउंटिंग, फायनान्सिंग, त्यानंतर ॲडव्हर्टायझिंग, जेवढे आपण बिझनेसमध्ये कामं करतो ते संपूर्ण कामं काय करत असतात, ते इतरांकडून करून घेतात, ते करून घेत नाही. सो दॅट इज कॉल्ड मॅनेजमेंट. इतरांकडून कामं करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन. अँड इट इज ऑल्सो सायन्स. काय एक सायन्स आहे, एक शास्त्र आहे. डिफरन्स टाईपचे शास्त्र असतात, जसं हिस्ट्री शास्त्र आहे, त्यानंतर इकॉनॉमिक्स शास्त्र आहे, पॉलिटिक्स शास्त्र आहे, पॉलिटिक्स सायन्स. ओके, सो हे सगळे शास्त्र आहेत. शास्त्र म्हणजे काय, की शास्त्र कशाला म्हणतो आपण, की एक विशिष्ट ज्ञानाची, विशिष्ट माहितीची एक सूत्रबद्ध पद्धतीनं किंवा व्यवस्थितपणे केलेली मांडणी, दॅट इज कॉल्ड व्यवस्थापन. सिस्टमॅटिकली इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये ॲड असतं, त्याला आपण काय म्हणतो, सायन्स म्हणतो असं. सो मॅनेजमेंट एक सायन्ससुद्धा आहे, एक पद्धतशीरपणा याच्यामध्ये आहे, एक संपूर्ण सिस्टमॅटिकली माहिती या संपूर्ण आपल्या OCMमध्ये दिलेली आहे. सो आपण काय म्हणतो की मॅनेजमेंट एक शास्त्रसुद्धा आणि कला आहे. इट इज ॲन आर्ट अँड इट इज ऑल्सो सायन्स. ओके, सो हे झालं आपलं मॅनेजमेंट. आता आपल्याला एक्झॅक्ट काय पाहायचं आहे, पहिल्या चॅप्टरचं जे आपण या ठिकाणी मिनिंग पाहणार आहोत ते काय, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. आता प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट कशाला म्हणतो आपण, प्रिन्सिपल, व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्रिन्सिपल. प्रिन्सिपल काय असते, मराठीमध्ये त्याला आपण तत्व असं म्हणतो किंवा सिद्धांत म्हणतो आपण त्याला. प्रिन्सिपल आहे ते. प्रिन्सिपल म्हणजे काय, की असं एक सेंटेन्स, असं एक विधान जे युनिव्हर्सल ट्रूथ असते, ठीक आहे, ज्याला कोणीही नाकारू शकणार नाही, युनिव्हर्सल ट्रूथ, आणि सगळे लोक त्याला फॉलो करतात, दॅट इज कॉल्ड प्रिन्सिपल. उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे, एव्हरी स्टुडंट मस्ट डू स्टडी. हे काय एक सेंटेन्स आहे, काय सेंटेन्स की सांगते ते की प्रत्येक विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे. सो या विधानाला कोणी असं नाकारू शकणार काय, किंवा कोणी असं म्हणणार की खोटं विधान आहे, इट इज नॉट राईट, इट इज टोटली रॉंग, असं कोणी म्हणू शकणार काय, कोणीच म्हणू शकणार नाही. सो
सो हे जे सेंटेन्स आहे या सेंटेन्सला आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल. दॅट इज कॉल्ड प्रिन्सिपल. आणि हे सेंटेन्स, हे विधान, हे वाक्य ज्यावेळेस एखाद्या बिझनेसच्या रिलेट करणारे असतात तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, प्रिन्सिपल्स. याला म्हणतो आपण प्रिन्सिपल. आणि असे वेगळे वेगळे संपूर्ण बिझनेसला रिलेट करणारे जेवढे प्रिन्सिपल आहेत त्या संपूर्ण प्रिन्सिपलचा स्टडी आपल्याला सेक्शनमध्ये करायचा आहे. त्याचंच नाव आहे आपलं प्रिन्सिपल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट, व्यवस्थापनाची तत्व किंवा व्यवस्थापनाची मूलतत्व असं मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला. तर आता हे जे तत्व आहे ते तत्व पाहण्याच्या आधी आपल्याला जी डेफिनेशन्स माहिती असणं आवश्यक आहे. सो शॉर्टकटमध्ये आपण काय करू, याचे डेफिनेशन्स या ठिकाणी पाहू. सो डेफिनेशन्स काय आहे आपण, प्रिन्सिपल इज डिफाईन ॲज अ फंडामेंटल ट्रूथ ऑर प्रपोर्शन दॅट सर्व्हिसेस ॲज द फाउंडेशन फॉर सिस्टीम फॉर अ चेन ऑफ रायझिंग. हेच काय त्याची डेफिनेशन्स आहे. काय करतात, एक युनिव्हर्सल ट्रूथ आहे. प्रिन्सिपल्स मीन्स एक युनिव्हर्सल ट्रूथ आहे आणि एक प्रपोर्शन आहे दॅट सर्व्हिस ॲज अ फंडामेंटल ऑफ सिस्टीम. कोणतेही बिझनेस स्टार्ट करण्याकरता किंवा कोणतेही बिझनेस सक्सेसफुली चालवण्याकरता ज्या महत्त्वाच्या काही बाबी असतात, गोष्टी असतात, कन्सेप्ट असतात, अशा सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल्स या ठिकाणी म्हणतो. असं डेफिनेशनचं या ठिकाणी म्हणणं आहे. सो आणि आणखी प्रिन्सिपल आपण काय सांगू शकतो की बिझनेसमध्ये प्रिन्सिपल, एखाद्या बिझनेसचं प्रिन्सिपल म्हणजे कशाला म्हणू आपण. सपोज व्यवसाय, प्रत्येक बिझनेसनं त्या बिझनेसमध्ये असणाऱ्या कॅपिटलचा चांगल्या प्रकारे यूज केला पाहिजे. एव्हरी बिझनेस यूज ऑफ कॅपिटल विथ बेटरली. एक सेंटेन्स आहे, काय एक तत्व आहे. काय सांगते ते तत्व की कोणताही बिझनेस असो त्या बिझनेसमध्ये जे आपण काय करतो, कॅपिटल यूज करतो, त्याचा चांगल्यात चांगल्या प्रकारे इफेक्टिव्ह आपण त्याचा वापर केला पाहिजे, यूज केला पाहिजे. काय तत्व आहे. सो दॅट इज कॉल्ड प्रिन्सिपल. असं या डेफिनेशनचं या ठिकाणी म्हणणं आहे. या डेफिनेशन्स नंतर आपण नेक्स्ट टॉपिक या ठिकाणी पाहणार जो अत्यंत महत्त्वाचा आहे. तो टॉपिक या ठिकाणी आहे नेचर ऑफ प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. कशा नेचरचे प्रिन्सिपल आहे, याचं स्वरूप कसं आहे, या संपूर्ण प्रिन्सिपलचं जे मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल आपण या ठिकाणी स्टडी करतो याचं स्वरूप कसं आहे, कशा प्रकारे आहे ते या ठिकाणी आपण त्या स्टडी करू. सो सुरुवातीला पहिलं या ठिकाणी आपण त्याचं नेचर पाहणार आहोत. फर्स्ट नेचर इज युनिव्हर्सल ॲप्लिकेशन. कशा आहेत ते प्रिन्सिपल्स, युनिव्हर्सल ॲप्लिकेशन आहे. युनिव्हर्सल ॲप्लिकेशन म्हणजे काय, सार्वत्रिक उपयोगी, प्रत्येक ठिकाणी यूज होणारे प्रिन्सिपल्स आहेत. असं नाही हे प्रिन्सिपल की फक्त खूप मोठा एखादा बिझनेस आहे, तो खूप मोठा प्रॉफिट अर्न करत आहे, लाखो रुपये त्याला प्रॉफिट आहे, तर त्याच बिझनेसनं हे प्रिन्सिपल्स फॉलो केले पाहिजे, अप्लाय केलं पाहिजे, किंवा त्याच बिझनेसमध्ये ते युजफुल आहेत, बाकीच्या ठिकाणी ते अनयुजफुल आहेत, असं होणार नाही. कसे आहेत ते युनिव्हर्सल ॲप्लिकेशन. युनिव्हर्सल मीन्स टोटली ॲट एव्हरी टाईम, ॲट एव्हरी सेक्टर, ॲट एव्हरी प्लेस धीस प्रिन्सिपल्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक ठिकाणी महत्त्वाचे आहेत, प्रत्येक ठिकाणी युजफुल आहेत, हेल्पफुल आहेत. सो त्याला आपण काय म्हणतो, युनिव्हर्सल ॲप्लिकेशन. त्याचं पहिलं नेचर. सेकंड नेचर इज जनरल गाईडलाईन. सेकंड नेचर इज जनरल गाईडलाईन. सो जनरल गाईडलाईन कशाला म्हणू आपण या ठिकाणी की सर्वसाधारण मार्गदर्शन करणारे आहे. बरोबर आहे. काय करतात, सिंपल गोष्टी असतात बिझनेसमध्ये. बिझनेस कसा हँडल केला पाहिजे, बिझनेसमध्ये कशा प्रकारे डिसिजन्स घेतल्या पाहिजे, बिझनेसमध्ये कशा प्रकारे वर्क केलं पाहिजे, ज्या आपल्या जर्नल गाईडलाईन असते त्याच्याकरता काय आहे हे प्रिन्सिपल्स असतात. प्रिन्सिपल म्हणजे काय, जर्नल गाईडलाईन. इट इज अ वन गाईडलाईन विच इज जनरल. ओके. सो हे जनरल गाईडलाईन सारखे हे सगळे प्रिन्सिपल या ठिकाणी असतात. नेक्स्ट थर्ड नेचर इज प्रिन्सिपल आर फॉर्म बाय प्रॅक्टिस अँड एक्सपेरिमेंट. बरोबर आहे. काय म्हणते हे की जे तत्व जे आहे हे तत्व कशा प्रकारे आहेत, जे प्रिन्सिपल आहे ते कसे आहेत, सराव, प्रॅक्टिस, सराव करून आणि एक्सपेरिमेंट, अनुभव घेऊन हे तत्व काय केलेले आहेत, तयार केलेले आहेत. बरोबर आहे. हे जे तत्व आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत, हेनरी फ्युएलचे 14 तत्व आहेत, त्यानंतर FW टेलरचे काही तत्व आहेत. या तत्वांचा जो स्टडी आपण या ठिकाणी करणार आहोत, हे तत्व कसे असतील, प्रॅक्टिस आणि एक्सपेरिमेंट या दोन गोष्टींवर डिपेंड आहे. कोणीही असे त्यांना वाटलं म्हणून त्यांनी तयार नाही केलेले, जस्ट ॲज अ टाइमपास हे तत्व तयार केलेले नाहीत. हे जे दोन सायंटिस्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत, हेनरी फ्युएल आणि FW टेलर, यांनी केलेली प्रॅक्टिस, यांनी केलेलं वर्क, यांना आलेला संपूर्ण एक्सपिरियन्स, त्या एक्सपिरियन्सवरून त्यांनी हे तत्व तयार केलेले आहे. सो आपण त्याला काय म्हणतो, प्रिन्सिपल्स आर फॉर्म बाय प्रॅक्टिस अँड एक्सपेरिमेंट.
बरोबर. प्रॅक्टिस आणि एक्सपेरिमेंट या दोन गोष्टींवर डिपेंड असणारे तत्व आहे. 4 इज फ्लेक्झिबिलिटी. काय आहे तत्वांमध्ये, कसे आहे ते तत्व? फ्लेक्झिबिलिटी या तत्वांमध्ये. फ्लेक्झिबिलिटी मीन्स व्हॉट इज द मिनिंग ऑफ फ्लेक्झिबिलिटी? सो दिस प्रिन्सिपल्स कॅन चेंज ॲज अ सिच्युएशन. जशी बिझनेसमध्ये सिच्युएशन आहे, जशी बिझनेसमध्ये कंडिशन आहे, त्याच्यानुसार आपण चेंज करू शकतो. असं नाही की एक तत्व आहे जे बदलणारच नाही, एक वेळ आपण ते केलं की तशाच प्रकारे आपल्याला करावं लागणार आहे, असं हे तत्व अजिबातही नसतात. कसे असतात? फ्लेक्झिबिलिटी याच्यामध्ये असते. We can change as our situation, as a business situation, business condition. These all principles we can change at any time. Okay, so that is called flexibility. आपल्या सिच्युएशन नुसार, कंडिशन नुसार आपण ते बदलू शकतो. नेक्स्ट इज 5th नंबर, बिहेवियरल नेचर. कशा नेचरचे आहे ते? त्याला मराठीमध्ये काय म्हणू आपण? वर्तणुकीशी संबंधित आहे. जे बिझनेसमध्ये, कोणत्याही कंपनीमध्ये जे कर्मचारी काय करतात, जे वर्कर काम करतात, त्यांच्या बिहेवला रिलेट करणारे आहे. त्यांचा बिहेवचा विचार करून हे तत्व तयार केले गेलेले आहेत. प्रत्येक प्रिन्सिपल हे कसं आहे तर त्यांच्या बिहेवला रिलेट करणार आहे. कशा प्रकारे तो वागतो, कशा प्रकारे तो कर्मचारी वर्क करते, कशा प्रकारे तो कर्मचारी डिसिजन्स घेते. सो टोटली रिलेटेड टू द बिहेव ऑफ एनी वर्कर, एव्हरी वर्कर. ओके, सो दॅट इज कॉल्ड बिहेवियरल नेचर. 6th नंबर इज कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप. कसं असतं तत्वांमध्ये? जेवढे आपण तत्व या ठिकाणी, डिफरंट टाईपचे तत्व या ठिकाणी, एकच तत्व नाही आहे, वेगळे तत्व आहेत, डिफरंट टाईपचे तत्व आहेत. सो एव्हरी प्रिन्सिपल्स इज कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप. प्रत्येक तत्वांमध्ये काय आहे? कॉज आणि इफेक्ट याच्यातलं रिलेशनशिप त्याच्यामध्ये, म्हणजे काय? ॲक्शन अँड रिॲक्शन. बरोबर. सपोज एखादं तत्व आहे, ते तत्व आपण कंपनीमध्ये किंवा बिझनेसमध्ये अप्लाय केलं तर लगेच त्याचं काय आपल्याला मिळते? रिॲक्शन मिळते. सपोज एक तत्व आहे, आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 14 तत्वांमधलं पहिलं तत्व आहे डिव्हिजन ऑफ वर्क्स, कामाची विभागणी. काय करतो आपण बिझनेसमध्ये? बिझनेस स्टार्ट केल्यानंतर स्टार्टिंगला की त्यात पूर्ण डिवायडेशन ऑफ वर्क करून टाकतो आपण, संपूर्ण कामाची विभागणी करतो आपण, आणि कामाची विभागणी केली की पटकन आपल्याला काय मिळते? इथं रिझल्ट मिळते. बरोबर. जशी आपण ॲक्शन घेतो तशीच आपल्याला त्याच्यावर काय मिळत असते? रिॲक्शन. सो दिस बोथ रिलेशनशिप, both things means cause and effect. This relationship is for principle. बरोबर. action and reaction, that is called cause and effect of relationship of principles. And last is all are equal important. जेवढे केवढे आपण तत्व या ठिकाणी स्टडी करू, हे संपूर्ण तत्व कसे असणार आहेत? ऑल आर इक्वल इम्पॉर्टंट. सर्वच्या सर्व, कोणतेही घ्या, पहिलं घ्या, शेवटचं घ्या, मधातलं घ्या, कोणतेही तत्व घेतलं तर प्रत्येक तत्वाचं इम्पॉर्टन्स कसं असणार आहे? इक्वल असणार आहे, समान तत्व असणार आहे. असं आपण वी कांट से दॅट दिस प्रिन्सिपल आर व्हेरी इम्पॉर्टंट अँड दिस प्रिन्सिपल इज नॉट इम्पॉर्टंट. वी कांट से ॲज लाईक दिस. ओके, सो बिकॉज द एव्हरी प्रिन्सिपल इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट अँड एव्हरी प्रिन्सिपल इज युजफुल, हेल्पफुल फॉर एनी टाईप ऑफ बिझनेस. ओके, सो वी से दॅट द ऑल प्रिन्सिपल्स आर इक्वल इम्पॉर्टंट. सगळ्या प्रिन्सिपलना जे असणारं महत्त्व आहे, कसं महत्त्व आहे तर समान स्वरूपाचं महत्त्व सगळ्या प्रिन्सिपल्सना या ठिकाणी आहे. सो हे झाले त्याचे नेचर. नेचर्स नंतर आपण आता पुढचा स्टडी या ठिकाणी करूया, जो आहे आपला सिग्निफिकन्स ऑफ प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. नाव वी आर गोइंग टू स्टडी ऑफ सिग्निफिकन्स ऑफ प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. ओके, यांचं महत्त्व काय आहे? प्रिन्सिपल्स जे आहेत मॅनेजमेंटचे, याचं इम्पॉर्टंट काय आहे? सिग्निफिकन्स काय आपण या ठिकाणी स्टडी करू. सो आपण पाहिलं आतापर्यंत की हे जे ऑल प्रिन्सिपल आहे ते प्रत्येक ठिकाणी हेल्पफुल आहे, प्रत्येक ठिकाणी महत्त्वाचे आहे. अँड एनी टाईप ऑफ बिझनेस, लहान मोठा कसाही प्रकारे बिझनेस असला, प्रत्येक बिझनेसला युजफुल आहे. परंतु त्यातले जे मुख्य मेन सिग्निफिकन्स आहेत त्याचा स्टडी आपण या ठिकाणी करू. सो फर्स्ट पॉईंट इज अवर provides useful insight of management. Provide useful insight of management. काय आहे ते? काय करतात हे? की व्यवस्थापकांमध्ये उपयुक्त जाणीव निर्माण करतात. कशामध्ये? जे मॅनेजर्स असतात प्रत्येक बिझनेसमध्ये, जे अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतात, डिसिजन्स घेत असतात, त्यांना आपण मॅनेजर असं म्हणतो. सो या संपूर्ण मॅनेजरला काय आहेत? युजफुल आहे. कशाला? फॉर टेकिंग एनी टाईप ऑफ डिसिजन्स. कोणताही निर्णय घेण्याकरता त्यांना ते हेल्पफुल आहेत, युजफुल आहेत. त्याला म्हणतो आपण प्रिन्सिपल. ओके, काय करतात? ते त्यांना मदत करतात की अशी डिसिजन्स घ्या, अशा प्रकारे डिसिजन्स घ्या.
एवढं परचेस करा, एवढं सेल करा, अशा या कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे रिस्पॉन्सिबिलिटी द्या, या कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे वर्क द्या, हे करा ते करा, संपूर्ण सांगण्याचं काम कोण करतात ते. सेकंड इज हेल्पफुल इन एफिशियंट युटिलायझेशन ऑफ रिसोर्स. काय म्हणते हेल्पफुल आहे, कुठं हेल्पफुल आहे ते, तर युटिलायझेशन ऑफ रिसोर्स म्हणजे काय, रिसोर्स वेगळे वेगळे साधनं आपल्या बिझनेसमध्ये असतात, मशिनरी, फर्निचर, बिल्डिंग, मेनी टाइप्स ऑफ रिसोर्सेस इन एव्हरी टाइप ऑफ बिझनेस. खूप मोठे त्या ठिकाणी रिसोर्सेस असतात. तर त्या रिसोर्सेसमध्ये काय करतात हे, त्याचा प्रभावी वापर करण्याकरता इफेक्टिव्ह यूज, त्याचा यूज कसा झाला पाहिजे, इफेक्टिव्ह झाला पाहिजे. एखादी मशिनरी आपण यूज करू, त्याचा जर आपण विचार नाही केला, हे प्रिन्सिपल्स जर आपण त्या ठिकाणी अप्लाय केले, आपण त्या ठिकाणी फॉलो नाही केले, तर काय होऊ शकते, इफेक्टिव्ह यूज त्याचा होऊ शकणार नाही. ते जर आपण या प्रिन्सिपलनुसार वागलो, हे जसं जसं सांगतात तशा प्रकारे जर आपण ॲक्शन घेत राहिलो त्या ठिकाणी, तर काय होणार आहे, त्या साधनांचा इफेक्टिव्ह यूज आपण करू शकतो. सो फॉर इफेक्टिव्ह यूज ऑफ एनी टाईप ऑफ रिसोर्स द प्रिन्सिपल्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे प्रिन्सिपल्स असतात. सेकंड, थर्ड इज सायंटिफिक डिसिजन्स. थर्ड काय, सायंटिफिक डिसिजन्स काय आहेत हे, तर एक प्रकारे शास्त्रीय निर्णय आपण याद्वारे घेऊ शकतो. डिसिजन्स मीन्स काय, सायंटिफिक डिसिजन्स मीन्स निर्णय कसा घेणे, एकदम सगळ्या गोष्टींचा आचार विचार करून जो निर्णय घेतला जात असतो तो निर्णय कसा असतो, सायंटिफिक डिसिजन्स असते. फॉर एक्झाम्पल आपल्याला MPSC UPSC माहीत असेल. MPSC काय करते, ज्यावेळेस एखादा कर्मचारी एखाद्या कामावर त्यांना घ्यायचं असते, सपोज फॉर एक्झाम्पल तहसीलदाराचं एक पद असते. तर तहसीलदार जर एखाद्या व्यक्तीला बनवायचं असेल तर MPSC काय करते, सायंटिफिक डिसिजन घेते. म्हणजेच कशा प्रकारे, त्याची पहिले प्री एक्झाम घेते, त्यांची मेन एक्झाम घेते, त्यांचा इंटरव्ह्यू घेते आणि त्याच्यानंतर मग त्यांना तहसीलदार बनवत असते. ठीक आहे, या ठिकाणी डिसिजन घेतली, MPSCने डिसिजन घेतली, परंतु ते डिसिजन्स कशी आहे, सायंटिफिक डिसिजन आहे. तर अशा प्रकारच्या सायंटिफिक डिसिजन घेण्याकरता या ठिकाणी काय आहे, हे हेल्पफुल असतात आपल्याला. सो याच्यासाठी ते इम्पॉर्टन्स त्याचं आहे. किंवा आपण सेकंड एक्झाम्पल घेऊ शकतो. आपण 12th क्लासमध्ये सध्या आहोत, आपल्याला काही दिवसांनी रिझल्ट लागेल, आपल्याला पर्सेंटेज भेटते. सो या विद्यार्थ्यांना एवढे पर्सेंटेज हे डिसिजन्स बोर्ड घेत असते, तर कशावरून, आपल्या एक्झामवरून. सो हे जे सिस्टीम आहे पूर्ण वर्षभर शिकू आपण, एक्झाम देऊ, एक्झाम दिल्यानंतर त्या एक्झाममध्ये आपण रायटिंग करू आणि त्या रायटिंगवरून मग आपल्याला त्या ठिकाणी काय मिळतील, पर्सेंटेज मिळतील. हे जे डिसिजन्स घेण्याची जे एक प्रोसेस आहे त्याला म्हणतो आपण सायंटिफिक डिसिजन्स. सो असे शास्त्रीय निर्णय घेण्याचं काम कोण करत असते, तर हे सायंटिफिक प्रिन्सिपल या ठिकाणी करत असतात. फोर इज अंडरस्टँडिंग सोशल रिलेशनशिप्स. काय करतात पुढे तत्व, का महत्त्वाचे आहेत, की आपल्याला सोशल जे रिलेशनशिप्स असते, सामाजिक जबाबदारी, समाजामध्ये कशा प्रकारे तो बिझनेस असला पाहिजे, समाजाच्या बद्दल त्याच्या कोणत्या कोणत्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, कशा प्रकारे समाजामध्ये त्यांनी त्याचं वर्किंग केलं पाहिजे, काम केलं पाहिजे, याच्याबद्दल सगळ्या गोष्टी करण्याचं काम कोण करत असते, प्रिन्सिपल्स आपल्याला करतात. प्रिन्सिपलमुळे आपल्याला काय समजतं, अंडरस्टँडिंग. कशाची अंडरस्टँडिंग होते, तर आपल्याला तर सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज, आपल्याला संपूर्ण सामाजिक जबाबदाऱ्या समजतात. कशा प्रकारे समाजामध्ये राहायचं, कशा प्रकारे समाजामध्ये आपला बिझनेस आपण कॅरी ऑन करायचा, त्यानंतर कशा प्रकारे आपण बिझनेसला समाजाला कशा प्रकारे आपल्याला होणारा प्रॉफिट आपण डिस्ट्रीब्यूट करायचा, ह्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज सांगण्यासाठी किंवा माहिती असण्यासाठी प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आर व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट इज इनकरेज रिसोर्स अँड डेव्हलपमेंट. इनकरेज रिसोर्स अँड डेव्हलपमेंट. जर आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला काय करायचं असेल, खूप मोठी डेव्हलपमेंट, प्रगती करायची असेल आणि रिसोर्स आपल्याला इन्क्रीज करायचे असतील, तर त्या ठिकाणी काय महत्त्वाचं आहे, हे प्रिन्सिपल्स महत्त्वाचे आहेत. या प्रिन्सिपलमुळे काय होत असते त्या ठिकाणी, की संपूर्ण आपल्या बिझनेसमध्ये काय होतं, एक रिसर्च आपण इथं करू शकतो, त्यानंतर डेव्हलपमेंट आपल्या बिझनेसमध्ये आपण करू शकतो. रिसर्च म्हणजे काय, नवीन नवीन संशोधन, आणि डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर प्रगती, विकास हा आपल्या बिझनेसमध्ये या ठिकाणी आपण करू शकतो. कशामुळे, प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. नेक्स्ट इज हेल्प टू कोऑर्डिनेट अँड कंट्रोल. कशाला हेल्प करतात, कोऑर्डिनेट अँड कंट्रोल. कोऑर्डिनेट, व्हॉट इज मिनिंग कोऑर्डिनेट, कोऑर्डिनेट म्हणजे काय, की हेल्प करणे एकमेकाला, बरोबर आहे, एकमेकांमध्ये समन्वय, मराठीमध्ये समन्वय म्हणतो आपण त्याला. समन्वय म्हणजे काय, की अनेक सारे कर्मचारी असतात बिझनेसमध्ये, वेगळे वेगळे वर्कर्स असतात, तर त्या वर्करमध्ये काय असणं आवश्यक आहे, एक समन्वय असणं आवश्यक आहे, अटॅचमेंट असणं अत्यंत आवश्यक आहे. एका कर्मचाऱ्याचं, एका वर्करचं काम पूर्ण झालं, तो दुसऱ्या वर्करला हेल्प करेल, दुसऱ्याचं पूर्ण झालं ते दोघे तिसऱ्याला हेल्प करतील, तिसऱ्याचं पूर्ण झालं ते पूर्ण नेक्स्ट
कर्मचाऱ्याला हेल्प करते. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी कोऑर्डिनेशन्स असलं पाहिजे. आणि कोऑर्डिनेशन्स असल्यानंतर त्याच्यावर काय असलं पाहिजे, कंट्रोल. संपूर्ण बिझनेसवर आपलं कंट्रोल असलं पाहिजे. कंट्रोल्स मीन्स ऑब्झर्वेशन ऑफ बिझनेस. ओके. सो बिझनेसमध्ये आपण ठरवलेल्या गोष्टी, ज्या डिसाईड केलेल्या सगळ्या गोष्टी आहेत, ज्याप्रमाणे आपण मॅनेजमेंट केली, ज्याप्रमाणे आपण प्लॅनिंग केलं, त्या प्लॅनिंगनुसारच सगळ्या गोष्टी होत आहेत किंवा नाही होत आहेत, हे पाहण्याची क्रिया, हे चेक करण्याचं जे वर्क असते, कार्य असते, त्याला काय म्हणतो आपण, कंट्रोल करणे. सो हे कंट्रोल आणि दुसरं काय आपण पाहिलं, कोऑर्डिनेशन. या दोन्ही गोष्टींना हेल्प करणारं कोण आहे, तर हे प्रिन्सिपल या ठिकाणी आहेत. हे प्रिन्सिपल काय करतात की हेल्प टू कोऑर्डिनेट अँड कंट्रोल. अँड लास्ट इज डेव्हलप्स ऑब्जेक्टिव्ह अप्रोच. लास्ट काय, डेव्हलप्स ऑब्जेक्टिव्ह अप्रोच. काय करतात, एक ऑब्जेक्टिव्ह अप्रोच आपल्या बिझनेसमध्ये डेव्हलप करण्याचं काम करतात. बरोबर आहे. म्हणजे आपण ज्या काय गोष्टी ठरवल्या असतील, जशा प्रकारे ठरवल्या असतील, बरोबर तशाच झाल्या पाहिजे. किंवा एक पॉझिटिव्हनेस बिझनेसमध्ये निर्माण करण्याकरता हे प्रिन्सिपल्स काय आपल्याला त्या ठिकाणी हेल्पफुल असतात. तर अशा प्रकारे हे हेल्प करणारे काय आहेत, या ठिकाणी प्रिन्सिपल आहेत. मग आता प्रिन्सिपल आहेत कोणते, जे आतापर्यंत आपण स्टडी केला, सिग्निफिकन्स पाहिलं, त्यानंतर याचं नेचर पाहिलं. मग हे प्रिन्सिपल्स आहेत काय, तर तेच आता आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी स्टडी करायचं आहे. प्रिन्सिपल किंवा थेरीज ऑफ प्रिन्सिपल्स, याचे जे सिद्धांत आहेत, हेनरी फ्योर, F.W. टेलर या सायंटिस्टने हे मांडलेले संपूर्ण सिद्धांत आहेत, प्रिन्सिपल आहेत. तर या प्रिन्सिपलचा स्टडी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये करायचा आहे. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.